नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची नुकतीच या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीची जी ऑनलाईन परीक्षा 90 गुणांची झालेली होती आणि भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेला या ठिकाणी प्रतिसाद दिला होता. भरपूर सारे विद्यार्थी परीक्षेला अटेम्प्ट झाले होते आणि आता या परीक्षा संबंधीची अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे की मुलाखतीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रोफाईल आय डीवरती जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्या पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रोफाईल आय डीवरती आता मुलाखतीचे पत्रक डाउनलोड्स त्या ठिकाणी आता प्रोसेसिंग स्टार्ट झालेली आहे. मुलाखती संबंधी काही महत्त्वाचे उमेदवारांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना आपण आजच्या या सेक्शनमध्ये समजून घेणार आहोत. कागदपत्रे आणि प्रमाणपत्र या संबंधीची जी अधिकृत तारीख आहे ती आहे म्हणजे 29/12/2024 ते 3/1/2025 पर्यंत. ओके, त्यामुळे सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीची परीक्षा दिली होती तर अशा प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या प्रोफाईल आय डीवरती जाऊन आपली पात्र मुलाखतीसाठी निवड झाली आहे का हे एकदा बघून घेणं आवश्यक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी पात्र झालेले आहेत तर अशा सर्व विद्यार्थ्यांचे प्रशांत क्लासेसकडनं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, मुलाखतीसाठी जात असताना मुलाखतीला कशा पद्धतीने सामोरं जायचं आहे तर याचा देखील व्हिडिओ मी मागच्या काही सेक्शन्समध्ये अपलोड केलेला आहे. तो एकदा व्यवस्थित जाऊन बघा किंवा डिस्क्रिप्शन्समध्ये मी त्याची लिंक देतोय. पण आता आपल्याला या सेक्शनमध्ये मुलाखतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती आहेत ही आपण या ठिकाणी आता समजून घेणार आहोत. बघा, बरेचसे विद्यार्थी आता मुलाखतीसाठी पात्र झालेले असतील, पण त्याच्या आधी तुम्ही जी परीक्षा दिली होती 90 गुणांची आणि त्या आधी तुम्ही जो फॉर्म सबमिट केला होता त्या फॉर्ममध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले होते किंवा जे तुमची शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही कागदपत्र तिथं समाविष्ट केलेले होते किंवा तुम्ही त्याची माहिती त्यामध्ये जतन केली होती, आता ही सर्व कागदपत्र तुम्हाला ओरिजिनल कागदपत्र आता ही सर्व तुम्हाला मुलाखतीसाठी घेऊन जाणं आवश्यक आहे. मग आता मुलाखतीला जाताना लागणारी कागदपत्र कोणकोणती आहे हे आपण आता या पूर्ण सेक्शनमध्ये या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत हा लवकरात लवकर व्हिडिओ पोहोचवा, कारण आपल्याकडे खूप कमी दिवस राहिलेले आहेत. 29/12/2024 ते 3/1/2025 पर्यंत यांची मुलाखतीची ही प्रक्रिया आता पुढे चालू राहणार आहे. ओके, तर या गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्या. मग आता मुलाखतीला जाताना लागणारी कागदपत्र कशी आहे किंवा मुलाखतीची प्रक्रिया कशी आहे हे आपण या ठिकाणी आता समजून घेणार आहोत. ओके, चला वन बाय वन आपण आता काय करूया, प्रक्रिया समजून घेऊया. बघा, पहिलं तुमच्या जी काही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वेबसाईट आहे त्या वेबसाईट्सवरती आपण आल्यावरती तुम्हाला या ठिकाणी लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचे एक पेज ओपन होणार. यामध्ये बघा पायरी क्रमांक 5 आहे. यामध्ये तुमचा परिणाम म्हणजे तुमचा जे काही मुलाखती संबंधीचं पत्रक तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके, यामध्ये बघा मुलाखतीच्या पत्रकामध्ये तुम्हाला पहा म्हटलेलं आहे. या पहावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि जे विद्यार्थी सिलेक्टेड झालेले असतील तर त्यांना इथे असा मेसेज येणार, कॉंग्रॅच्युलेशन, यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर इन द इंटरव्ह्यू. ओके, मग इंटरव्ह्यूसाठी जे विद्यार्थी सिलेक्टेड झालेले आहेत त्यांनी काय करायचं, इथे तुमचं जे इंटरव्ह्यूचं कॉल लेटर आहे ते डाउनलोड करायचं आहे. कॉल लेटर डाउनलोड केल्यावरती ते अशा पद्धतीचं कॉल लेटर तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये महत्त्वाची तुम्हाला सूचना माहिती दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन अर्जाची प्रत व चलनाची मूळ प्रत. आता एक लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले होते त्याचं ॲप्लिकेशन प्रिंट तुमच्याकडे असणं आता आवश्यक आहे. प्रिंट काढून घ्या. जे विद्यार्थी सिलेक्टेड झालेले आहेत मुलाखतीसाठी त्यांनी ऑनलाईन अर्जाची प्रत आणि चलनाची मूळ प्रत. ओके, चलन जे तुम्ही पे केलेलं असणार त्याची प्रत
अशा 2 गोष्टी तुम्हाला इथे लागतील. त्यानंतर ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेली सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्र, त्यांची साक्षांकित असलेली छायांकित प्रती आणि काही महत्त्वाचे अनुभवाचे दाखले. ओके, हे तुम्हाला आपण आता पुढे बघणारच आहोत काय काय लागणार आहेत आवश्यक ते. तर ह्या सर्व गोष्टी. त्यानंतर तपशीलमध्ये तुम्हाला महत्त्वाची कागदपत्र, त्यानंतर तुमची मुलाखत कधी आहे, इथे तुमची तारीख असणार, रिपोर्टिंग टायमिंग तुमचा इथे दिलेला असणार आणि मुलाखतीची वेळ कधी आहे ही इथे तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर तुमचं मुलाखतीचं ठिकाण कुठे आहे ते तुम्हाला इथे त्यांनी दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या सर्व गोष्टी आपल्या जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झालेले असतील त्यांनी आपलं कॉल लेटर्स या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि आता महत्त्वाची कागदपत्र लवकरात लवकर आता जतन करून ठेवणं आपल्याजवळ आवश्यक असणार आहे, जेणेकरून तुम्हाला मुलाखतीला त्याचा नक्कीच फायदा होईल. मग आता बघा, नोटिफिकेशन्समध्ये त्यांनी आपल्याला आधी सगळे पॉईंट क्लिअर केलेले होते. पुन्हा देखील आता बरेचसे विद्यार्थी पेपर देतात, विसरून जातात की सर आम्ही नोटिफिकेशन व्यवस्थित वाचलं नव्हतं. पण पुन्हा तुमच्यासाठी नोटिफिकेशन्समधले काही पॉईंट्स मी तुमच्यासाठी पुन्हा रिपीट करतोय, जेणेकरून तुम्हाला त्याचा पुन्हा फायदा होईल. बघा, आता कागदपत्र पडताळणीची आता वेळ आलेली आहे. जे विद्यार्थी मुलाखतीला आता तयार झालेले आहेत, त्यांची सिलेक्शन झालेलं आहे. ऑनलाईन परीक्षेतील गुणानुक्रमानुसार पदसंख्येच्या एकाच 3 पद्धतीने आता त्यांनी मुलाखतीचे विद्यार्थी निवडलेले आहेत. म्हणजे जे जे विद्यार्थ्यांच्या कॉल लेटर्स आलेले असतील प्रोफाईल आय डीवरती, मग मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. ओके, आता ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. प्रत्येकाला कॉल लेटर्स येऊ लागलेले आहेत. त्यासोबतच आता या ठिकाणी पुढे बघा, पात्र उमेदवारास मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधी मूळ कागदपत्र पडताळणीसाठी बँकेकडून करून घेणं ते बंधनकारक राहील व मुलाखतीस ऑनलाईन पद्धतीने मुलाखत पत्र उपलब्ध करून दिले जाईल. बघा, आता मुलाखत पत्रक प्रत्येकाला मिळालेलं असणार जे जे विद्यार्थी सिलेक्टेड झालेले आहेत ते. ओके, आता जे सिलेक्ट असणार मुलाखतीसाठी त्यांच्या प्रोफाईल आय डीवरती मुलाखत पत्रक असणार आहे. ते कसं डाउनलोड करायचं ते बघितलं. सदर मुलाखत पत्रक ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरती डाउनलोड करावे, ही आपण प्रोसेस पाहिली आहे. ओके, चला आता आपल्याला मेन प्रोसेस पाहिजे आहे काय, तर बघा, कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारांवर म्हणजे उमेदवार बँक धोरणाप्रमाणे त्यांची मुलाखतीस ते पात्र होतील. हा पण पॉइंट्स क्लिअर आहे. बघा, कागदपत्र पडताळणीसाठी वेळेस विहित मूळ कागदपत्र तुम्हाला आता सादर करावे लागणार आहे. हा मुद्दा इथे समजून घ्या. मग सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरती निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील मूळ कागदपत्र त्यांच्यासोबत असणं गरजेचे आहेत. चला, आता प्रत्येकाकडे कागदपत्र कोणकोणती पाहिजे, प्रत्येकाने तयार राहता कागदपत्र आपल्याकडे काय काय आवश्यक पाहिजे आहे मुलाखतीला जे जाणार आहे विद्यार्थी ते. पहिलं, अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्रक म्हणजे कागदपत्र पडताळणी वेळी बँक स्तरावर नमुना उपलब्ध करून दिला जाईल, हा एक असेल मुद्दा. त्यानंतर तुम्ही जी शैक्षणिक अर्हता पुरावा जे तुम्ही फॉर्म भरताना दिलेले असणार, कोणी या ठिकाणी 10वी टाकलं असेल, कोणी 12वी टाकलं असेल, कोणी पदवी टाकली असेल, कोणी पदव्युत्तर पदवी टाकलेलं असेल, किंवा जे तुमचे शैक्षणिक कागदपत्र जी असणार आहे जी तुम्ही अपलोड केलेली आहे त्याची सर्व पुरावे तुमच्याकडे आवश्यक पाहिजे. MSCIT असेल, ही सर्व गोष्टी तुम्हाला तिथे कंपल्सरी लागणार आहेत. आता वयाचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, जन्माचा पुरावा. त्याचबरोबर 5 नंबरचं जे पॉईंट आहे, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकरणाच्या नमुन्यातील दाखला जे कोणी या नियमामध्ये कॅटेगरीमध्ये विहितमध्ये येत असतील तर त्यांच्याकडे हे कागदपत्र असणं आवश्यक आहे. 6 नंबरचा पॉईंट, विवाहित स्त्रीच्या नावात जर बदल असेल तर त्या बदलासंबंधीचा पुरावा म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर 7 नंबर MSCIT. त्यानंतर टंकलेखन म्हणजे तुमच्याकडे टायपिंग्स वगैरे, लघुलेखन वगैरे या सगळ्या गोष्टीचे डॉक्युमेंट्स, आणि ज्यांच्याकडे आधीचे त्यांनी प्रोफाईलमध्ये अनुभव टाकलेला असेल तर त्या अनुभवाचे प्रमाणपत्र आणि उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्र ही तुमच्यासोबत आता मुलाखतीसाठी जात असताना आवश्यक असणं गरजेची आहेत, ओरिजिनल. ओके, दुसरं महत्त्वाचा मुद्दा, ओरिजिनल कागदपत्र तर तुमच्याकडे राहू द्यास, पण त्याच्यासोबत 2 सेट तुमचे झेरॉक्सचे देखील असू द्या, जेणेकरून तुम्हाला मुलाखतीला गेल्यावरती मग बरेचसे विद्यार्थी जातात सर झेरॉक्सच काढलेला नाही तो, तर ते 2 सेट तुमच्याकडे आवश्यक असू द्या. त्यांना जे जी कागदपत्र लागणार आहे ते तुम्ही तिथे तात्काळ त्यांच्यासमोर साजरं करू शकतात. ओके,
त्यानंतर मुलाखतीच्या पार्टमध्ये बघा, कागदपत्र पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँक गठीत समितीकडून मुलाखत घेण्यात येईल. हा मुद्दा पॉईंट त्यांनी आपल्याला नोटिफिकेशनमध्ये क्लिअर केला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, उमेदवार जर मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. बघा, आता तुम्ही ऑनलाईन परीक्षा दिली, त्याच्यानंतर आता तुमची मुलाखत आहे, कागदपत्र व्हेरिफिकेशन्स आहे. त्यामुळे जे विद्यार्थी सिलेक्टेड झालेले आहेत त्यांनी बाबा नो वेळेत जा. ओके. त्यानंतर सदर मुलाखत 10 गुणांची असून, बघा मुलाखत ही किती आहे, 10 गुणांची असून त्यामध्ये भारांकित बँक धोरणानुसार त्यामध्ये 10 पैकी, बघा हे 10 गुण असणार आहेत, या 10 पैकी 5 गुण तुमचे काय आहे, 5 गुण संबंधित उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्र, म्हणजे आता वरील आपण काही कागदपत्र पाहिली त्यामध्ये तुमचे शैक्षणिक कागदपत्र जे असणार आहे त्या पात्रतेनुसार तुम्हाला 5 गुण असणार आहे त्यामध्ये. आणि उर्वरित 5 गुण जे तुमचे आहे ती मौखिक म्हणजे मुलाखत घेतली जाणार आहे. त्यामुळे कागदपत्र देखील तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत. येथे बरेचसे विद्यार्थी असतात, फॉर्म भरताना MSIT टाकतात पण सर्टिफिकेट नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं तुमचं त्या ठिकाणी गडबड होऊ शकते. जी तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेली आहेत तीच डॉक्युमेंट्स तुम्ही आता मूळ कागदपत्र इंटरव्ह्यूसाठी घेऊन जाणं आवश्यक आहे. तर चला, इथपर्यंत पॉईंट क्लिअर. पुढे बघूया, उमेदवारांची आता अंतिम निवड सूची कशी असणार आहे. बघा, आता मुलांनी परीक्षा दिली, म्हणजे उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत गुण मिळवले. त्यानंतर आता जे विद्यार्थी मुलाखतीसाठी जातील त्यांची गुण, ओके, मुलाखतीचे गुण आणि ऑनलाईनचे गुण अशी टोटल तुमची बेरीज करून 100 पैकी गुणक्रमानुसार तुमची आता अंतिम निवड सूची किंवा प्रतीक्षा यादी ते जाहीर करतील. आत्ताशिक आपला परीक्षेचा जो पहिला टप्पा होता ऑनलाईनचा तो पार पडला. आता दुसरा टप्पा पार पडतोय तो म्हणजे मुलाखतीचा. ओके. आणि तिसरा टप्पा तुमचा जो असणार आहे तो कोणता, अंतिम यादीचा. ओके. आता जे विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यात आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्या रे, मुलाखती व्यवस्थित द्या, कागदपत्र व्यवस्थित आपल्यासोबत असू द्या. ओके. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, जेणेकरून आपला अंतिम यादीमध्ये नाव कसं येईल. ओके. त्यामुळे आपले डॉक्युमेंट्स आणि मुलाखत जर तुम्ही योग्य पद्धतीने दिली आणि तुमच्या आधीचे गुण, ओके, त्याच्यामध्ये ते बेरीजमध्ये ऍड केले जाणार आणि 100 पैकी तुमची यादी त्या ठिकाणी जाहीर होणार. त्याचप्रमाणे त्या श्रेणीतील पदसंख्या विचारात घेता अंतिम निवड सूचीची व प्रतीक्षा यादीमध्ये समान गुण प्राप्त झाल्यास प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे असेल. बघा, आता जर काही विद्यार्थ्यांना समसमान गुण पडलेच, म्हणजे ऑनलाईन परीक्षेचे मुलाखतीचे कागदपत्रांचे एकत्रित करून जर विद्यार्थ्यांना समसमान गुण पडले तर रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवार तसेच उमेदवार धारण करीत असलेले उच्च श्रेणी अर्हता, अनुभव व वय या क्रमाने प्राधान्य देऊन अनुक्रमे उमेदवारांची यादी ही मर्यादित करण्यात येईल. ओके. त्याचबरोबर त्यानुसार अंतिम निवड यादीप्रमाणे गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र उमेदवारांना बँकेच्या विविध हुद्द्याच्या पदी परीक्षावरती कालावधी करता नियुक्ती करण्यात येईल. हा तुमचा शेवटचा टप्पा असेल, तिसरा. ओके. चला, इथपर्यंत मुद्दा क्लिअर. आता शेवटी जेव्हा जे सर्व विद्यार्थी आता ऑनलाईन परीक्षा, ओके, त्यानंतर मुलाखत, त्याच्यानंतर कागदपत्र, त्यानंतर तुमचे 100 गुणानुसार फायनल अंतिम यादी, मग असे विद्यार्थी जेव्हा सिलेक्टेड होतील तेव्हा हे विद्यार्थी सिलेक्टेड झाल्यावरती निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 6 महिन्यासाठी, इकडे नीट लक्ष द्या रे, 6 महिन्यासाठी प्रोबेशनरी सेवेत तुम्हाला नेमणूक दिली जाईल. म्हणजे हा तुमचा ट्रेनिंग काळ असतो. म्हणून सदर उमेदवारास नेमणुकीच्या बँकेच्या स्थायी आदेशातील व सेवा नियमातील प्रचलित नियम अटी शर्ती बंधनकारक त्या ठिकाणी राहतील. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण आता ऑनलाईन परीक्षापासून तर मुलाखतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्र कोणती आहेत, ओके, आणि मुलाखतीला कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्या ग्रॅज्युएशनचे तुमचे पर्सेंटेज एकदा व्यवस्थित बघत चला. 10वीला किती होते, 12वीला किती आहे, ग्रॅज्युएट लेवलला किती आहे, पदव्युत्तर पदवीला किती आहेत, म्हणजे एक तुमचा ॲज अ रिझ्यूम जो असणार आहे तो थोडा व्यवस्थित स्टडी करून जा. त्याचबरोबर थोडा बँकिंग अवेअरनेसचं नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ओके. म्हणजे चालू खाते काय आहे, बचत खाते काय आहे, RTGS काय आहे, NFT काय आहे, थोडं अकाउंटिंग बेसिक नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. चेकचे प्रकार काय आहेत,
ओके, थोडा इकॉनॉमिकली क्वेश्चन्स बँकिंगचे थोडे रेफर्स करा. त्या संबंधीचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेतच. मुलाखती संबंधी तो एकदा जाऊन व्यवस्थित बघा. त्यामध्ये भरपूर सारे प्रश्न मी क्लिअर केलेले आहेत. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल इंटरव्ह्यूसाठी. आणि पुन्हा शेवटी ज्या ज्या सर्व विद्यार्थ्यांचे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने मुलाखतीसाठी पात्र झालेले आहेत, तर अशा सर्व विद्यार्थ्यांचे प्रशांत क्लासेसकडनं पुनर्शा अभिनंदन करतो. त्यांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, माहिती व्यवस्थित समजली असेल, तर आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कमी वेळामध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेतील आणि इंटरव्ह्यूसाठी ते योग्य पद्धतीने तयारी करतील. ओके, सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मुलाखतीसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद. आणि व्हिडिओ जर मनापासून आवडला तर चॅनलला लाईक मात्र नक्की करा. बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.